हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या. विमानतळाचं उद्घाटन होत आहे त्यामुळे काहींना पोटदुखी. मवियाच्या आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा. पंतप्रधान मोदी आज शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं ऑनलाईन उद्घाटन करणार. सावित्रीबाई फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाचंही आज भूमिपूजन होणार. आरोपी गोळीबार करतो मग पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली होती का, असं विरोधक म्हणाले असते. विरोधक दोन्ही बाजूनं बोलतात. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीमध्ये पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल. मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा. जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट. गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा. पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप. जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका. 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा माझा अंदाज. शरद पवारांचं वक्तव्य. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार. पवारांची माहिती. लाडकी बहीण योजना म्हणजे भ्रष्टाचार. इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्यास विरोध. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक.